आता पुढचा प्रोग्राम वरद सिद्धिविनायक महिला वेदिकेतर्फे गीत रामायण ಕೆಲವೇ ನಿಮಿಷದ ಚಾಲು ಅಂತ गीत रामायण तुमच्या समोर पडून येत असो संजय पाटकर, वनिता प्रभू, लक्ष्मी नायक, स्नेहा प्रभू, आशा नायक, तबला सुशांत, हार्मोनियम चंद्रास आणि निवेदन करत असो विजय प्रभू। ऍक्च्युअली मला सांगायला एक दुःख होता गीत रामायण आमचे स्वर्गीय डी.के. पाटकर, देवण्णा के. पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली गीत रामायण प्रॅक्टिस करत होता। नंतर विधीच्या खेळाच्या समोर कुठं काय होणार ते विधीच्या समोर ते स्वर्गस्थ जातं सांगले माले भारी दुःख तसा केदाव आमच्या फंक्शनर समोर बैसन त्या प्रोग्राम बघितले आज देवण्णा पाटकर ही नाही सो महिला वेदिकेचा गीत रामायण आम्ही दिवंगत डी.के. पाटकर यांस समर्पण करत असा। कवी ग.दी. माडगूळकर यांनी गीत रामायण हे काव्य रचले आणि सुधीर फडके ज्यांना बाबूजी म्हणतात त्यांनी ते स्वरबद्ध केले। त्यांनी गीत रामायण 1958 साली त्यांनी रचलं होतं आणि मराठीत म्हणतात की मरावे परे कीर्ती रूपे उरावे। आज दोघंही आपल्यामध्ये नाही पण गीत रामायणाच्या द्वारे ते आजही कीर्ती रूपाने आहेत आणि ह्या गीत रामायणाचा आनंद आपण आपल्या समाजातील बंधू आणि भगिनीकडून आपण अनुभवणार आहोत। अयोध्येत श्रीरामचंद्रांचा अश्वमेध यज्ञ सुरू होता। इतक्यात तेथे तापस वेशधारी 2 बटू आले। आम्ही रामचरित्र गायन करतो असे ते म्हणाले। ते म्हणाले की आम्ही वाल्मिकी ऋषींचे शिष्य आहोत आणि ह्या रामचरित्र गायनाचा आनंद काही गाणी आपण आता ऐकणार आहोत। सर्वात पहिलं गाणं जे आहे ते संजय पाटकर हे आपल्याला म्हणून दाखवणार आहे। स्वरे श्री रामचंद्र प्रभू ऐकत। आणि हे रामचरित्र गायन करताना श्री रामचंद्रांना माहित नव्हतं की हे जे 2 बटू आपल्या समोर आहेत ते प्रत्यक्ष आपले पुत्रच आहेत। रामायण
तळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित विचारे पुत्र सांगती चरित विचारे ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती राजसमुद्रा वेशमुनीचे गंधर्व समे तपोवतीचे राजसमुद्रा वेशमुनीचे गंधर्व समे तपोवतीचे वाल्मिकींच्या भावमनीचे वाल्मिकींच्या भावमनीचे मानवी रूपे आकारती मानवी रूपे आकारती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती शाखाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवन पट शाखाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवन पट प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उद्गट प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उद्गट प्रभु ते लोचन पायावती प्रभु ते लोचन पायावती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती सोडुनियासन उठले राघव उठले राघव सोडुनियासन उठले राघव उठले राघव उठून गवळीती आपुले शैशव आपुले शैशव पुत्र बेटीचा घडे महोत्सव पुत्र बेटीचा घडे महोत्सव परितो उभयानक माहिती परितो उभयानक माहिती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती जय श्री राम प्रभु ऐकती जय श्री राम प्रभु ऐकती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती राजा दशरथांना अनेक वर्षे पुत्र संतती होत नव्हती. त्यांना पुत्र व्हावा यासाठी ऋष्यशृंग ऋषींनी यज्ञ सुरू केला. एका शुभवेळी त्या यज्ञ ज्वालेतून एक महापुरुष प्रकट झाला आणि धुंदुभीसारख्या कणखर पण मधुर नादात तो जे दशरथाला म्हणाला ते गीत आपण सौ स्नेहा सुरेश प्रभू यांच्या गायनातून ऐकणार आहोत. दशरथा गेले पायसदार. दशरथा
यज्ञपुरुषाचे वचन खरे ठरले. यथाकाली दशरथाला श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असे 4 पुत्र झाले. सर्व दशरथ, त्याच्या 4 राण्या आणि सर्व नगरजन आनंदित झाले. अयोध्येतील स्त्रिया कित्येक दिवस पुन्हा पुन्हा रामजन्माचे आनंद गीत गात होत्या. आपणही श्री वनिता प्रभू यांच्या बरोबर श्री राम जन्म सोहळ्यामध्ये सामील होऊया. दोन
मोठे झाले. श्रीराम आणि लक्ष्मण विश्वामित्र ऋषींबरोबर जनक राजाच्या दरबारात आले. तेथे त्यांनी शिवधनुष्य सहजपणे उचलले आणि त्यांनी त्याचा मधोमध भंग केला. त्यात शिवधनुष्याचा भंग केला. ते पाहून जनक राजाला खूपच आनंद झाला आणि त्यांनी भूमिकन्या सीता हिचा विवाह श्रीरामाशी लावून देण्याचे ठरवले. आणि त्याच वेळी उर्मिला, मांडवी, श्रुतिकीर्ती यांचा विवाह लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न यांच्याशी झाला. सारी मिथिला नगरी आनंदात होती आणि मिथिला नगरीचे घाटचरणांचे सीता स्वयंवरचे गीत गायले आहे. ते सादर करत आहेत सौ लक्ष्मी अशोक नायक.
पालन करण्यासाठी श्रीराम सीता आणि लक्ष्मणासह अयोध्या नगरीच्या बाहेर आले. गंगा तीरी शृंगेरपुरात श्रीरामाने निषादापती गुहा यांचे आदरातिथ्य स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी पैलतीरी जाण्यासाठी श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांच्यासह नौकेत बसले. तेव्हा गुहा आणि त्याचे नावाडी नाव वल्लवत वल्लवत गाऊ लागली. सौ आशा उमेश नायक आपल्या समोर नौकेचे गीत सादर करीत आहे. नकोस नौके परत फिरू. नकोस नौके परत फिरगा, नकोस नौके ऊर भरो, नकोस नौके परत फिरगा, नकोस नौके ऊर भरो. श्रीरामाचा नाम तातया, श्रीरामाला पार करो. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. नकोस नौके परत फिरगा, नकोस नौके ऊर भरो. श्रीरामाचे नाम तातया, श्रीरामाला पार करो. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. देवाचा उलटी रे, देवाचा उलटी रे. माझ्यावरचा कळवू नये, माझ्यावरचा कळवू नये. भाग्यामुळे आपल्या मागे, आपल्या पासून दूर करो. श्रीरामाचे नाम तातया, श्रीरामाला पार करो. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. श्री विष्णूचा अवतार, भवसिंधूचा करतो पार. श्री विष्णूचा अवतार, भवसिंधूचा करतो पार. तारक त्याला तारक देव, पदस्पर्शाने सर्व करो, पदस्पर्शाने सर्व करो. श्रीरामाचे नाम तातया, श्रीरामाला पार करो. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. पावन गंगा पावन नाम, श्रीरामाचे पावन नाम. पावन गंगा पावन नाम, श्रीरामाचे पावन नाम. देशाने प्रवास प्रभु नाविकावे, नित्यधरो नाविकावे नित्य स्वरूप. श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करो. जय गंगे जय भागीरथी, जय
भेटीसाठी आला. त्यांनी श्रीरामांना पितृनिधनाची वार्ता सांगितली. ते ऐकून श्रीराम दुःखी झाले. नंतर भरत जेव्हा श्रीरामाला म्हणाला की माझ्या आईच्या मूढपणामुळे व पित्याच्या पत्नी प्रेमामुळे तुम्हाला वनवास भोगावा लागत आहे, तेव्हा तुम्ही परत चाला आणि राज्यावर बसून राज्यकारभार पहा. तेव्हा सर्वज्ञ श्रीराम भरताला काय म्हणाले ते आपण आशा नायक आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आपण आता ऐकणार आहोत. दोषना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोषना कुणाचा, दोषना कुणाचा. माय कैकयीना दोषी नवे दोषितात राजत्याग कारण यात्रा सर्व कर्म जात. खेळ चालला सेवाचा पूर्व संगीताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोषना कुणाचा, दोषना कुणाचा. अंत उन्नतीचा पतनी होई या जगात सर्व संग्रहाचा वत्स नाश हाच अंत. वियोगात मिलन होते नेम हा जगाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोषना कुणाचा. तात स्वर्गवासी झाले बंधू येवनात अथर्क्याला झाले काही जरी अकस्मात. मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोषना कुणाचा. पुन्हा न काही कोणी दूर यावनात प्रेम भाव तुमचा माझ्या जागत्या मनात. मान वाढवी तू लोकी अयोध्यापुरीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोषना कुणाचा, दोषना कुणाचा. सीता लंकेत आहे हे कळल्यावर श्रीराम असंख्य वानरासह दक्षिणेस समुद्र तीरावर आले. 3 दिवस अखंड समुद्राची त्यांनी प्रार्थना केली की आम्हाला पैलगिरी जाण्यासाठी वाट द्या. परंतु समुद्राने त्यांना वाट दिली नाही. तेव्हा श्रीराम संतापले आणि त्यांनी धनुष्य बाण उगारले. त्यावेळी समुद्र घाबरला आणि साकार रूपात प्रगटला व तो श्रीरामांना म्हणाला की विश्वकर्माचा पुत्र नळ जो तुमच्या सैन्यामध्ये आहे
त्याला त्याच्याकडून तुम्ही सेतू बांधून घ्या, मी तुम्हाला वाट देतो. श्रीरामाची आज्ञा होता सर्व वानरांसहित सेतू बांधण्यास सुरुवात केली. आपणही सौ स्नेहा प्रभू व त्यांचे सहकारी यांच्यासोबत सेतू बांधण्याच्या पुण्य कामात सहभागी व्हा. सर्वांनी म्हणा, सियावर श्री रामचंद्र की जय. सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सियावर रामचंद्र की जय. पावन
लक्ष्मणासह श्रीराम अयोध्येत आले. सारी अयोध्या नगरी आनंदित झाली आणि श्रीरामांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाली. सगळीकडे सडा रांगोळी विजय पताका उभारला. हे विजय गीत आज सगळे सहकारी गाणार आहेत आणि हे भजन हे गीत DK पाटकरांचं अतिशय आवडतं होतं आणि ते प्रत्येक वेळी हे गीत सादर करत होते. म्हणून आपण हे गीत त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून श्रद्धांजली म्हणून सगळे हे गीत सादर करणार आहे. विजय पताका श्रीरामांची. विजय पताका
माणसं शांतपणे बसून गीत रामायण आणि रामाचे स्तुती ऐकायला आख्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक धन्यवाद. जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी नको सलोके भरत फिरवा नको सुनंगे मोर परो श्री रामाचे नाम गातया श्री रामाला पार करो जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी वनात भरत श्रीरामाच्या भेटीसाठी आला. त्यांनी श्रीरामांना पितृनिधनाची वार्ता सांगितली. ते ऐकून श्रीराम दुःखी झाले. नंतर भरत जेव्हा श्रीरामाला म्हणाला की माझ्या आईच्या मूढपणामुळे व पित्याच्या पत्नी प्रेमामुळे तुम्हाला वनवास भोगावा लागत आहे, तेव्हा तुम्ही परत चाला आणि राज्यावर बसून राज्यकारभार पहा. तेव्हा सर्वज्ञ श्रीराम भरताला काय म्हणाले ते आपण आशा नायक आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आपण आता ऐकणार आहोत.
राजत्याग कारण यात्रा सर्व कर्म जात खेळ चालला सेवाचा पूर्व संगीताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोष ना कुणाचा अंत उन्नतीचा पतनी होई या जगात सर्व संग्रहाचा वसा नाश हाच अंत वियोगात मिलन होते नेम हा जगाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कोणाचा तात स्वर्गवासी झाले बंधू येवनात अथर्क्याला झाले काही जरी अकस्मात मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पुन्हा न काही कोणी दूर यावनात प्रेम भाव तुमचा माझा जागत्या मनात मान वाढवी तू लोकी अयोध्यापुरीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कोणाचा दोष ना कोणाचा सीता लंकेत आहे हे कळल्यावर श्रीराम असंख्य वानरासह दक्षिणेस समुद्र तीरावर आले 3 दिवस अखंड समुद्राची त्यांनी प्रार्थना केली की आम्हाला पैलगिरी जाण्यासाठी वाट द्या. परंतु समुद्राने त्यांना वाट दिली नाही. तेव्हा श्रीराम संतापले आणि त्यांनी धनुष्य बाण उगारले. त्यावेळी समुद्र घाबरला आणि साकार रूपात प्रगटला व तो श्रीरामांना म्हणाला की विश्वकर्माचा पुत्र नळ जो तुमच्या सैन्यामध्ये आहे त्याच्याकडून तुम्ही सेतू बांधून घ्या. मी तुम्हाला वाट देतो. श्रीरामाची आज्ञा होता सर्व वानरांसहित सेतू बांधण्यास सुरुवात केली. आपणही सौ स्नेहा प्रभू व त्यांचे सहकारी यांच्यासोबत सेतू बांधण्याच्या पुण्य कामात सहभागी व्हा. सर्वांनी म्हणा सियावर श्री रामचंद्र की जय. सेतू बांधा रे 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 सागरी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सियावर रामचंद्र की जय. गिरिराजाचे देहनी
सागरी सेतु बांधा रे सागरी सितावर रामचंद्र की जय। रावणाचा वध करून श्रीरामाने विजय प्राप्त केला। सीता लक्ष्मणासह श्रीराम अयोध्येत आले। सारी अयोध्या नगरी आनंदित झाली आणि श्रीरामांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाली। सगळीकडे सडा रांगोळी विजय पताका उभारला। हे विजय गीत आज सगळे सहकारी गाणार आहेत आणि हे भजन हे गीत डी.के. पाटकरांचं अतिशय आवडतं होतं आणि ते प्रत्येक वेळी हे गीत सादर करत होते। म्हणून आपण हे गीत त्यांना त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून श्रद्धांजली म्हणून सगळे हे गीत सादर करणार आहेत। विजय पताका श्रीरामांची। विजय पताका प्रभु आले मंदिर
शांतपणे बैसून गीत रामायण आणि रामाचे स्तुती ऐकायलास आगे मंडळातर्फे हार्दिक हार्दिक धन्यवाद. गीत रामायण ऐकला तर आता आमच्या समाजान तो भगवद्गीतेचे 18 अध्याय बैहाट सांगान श्रृंगेरी स्वामींच्या तर्फे थंय जावन श्रृंगेरीस जावन थंय 18 अध्याय बैहाट सांगान श्रृंगेरी स्वामींच्या तर्फे सर्टिफिकेट घेतलेले मेंबर्स असतात त्यांचे नाव सांगता मी. श्रीमती विजया व्यंकटेश प्रभू, श्रीमती विद्या सुंदर कामत, श्रीमती स्वाती कामत, श्रीमती सुरेखा सीताराम कामत, श्रीमती मालिनी मोहनदास साकळकर, श्री केशव डी बोरकर, श्रीमती सरोजिनी केशव बोरकर, श्रीमती सुमंगला नरसिंह प्रभू. महिला वेदिकेतर्फे त्यांचे एक किरू काणीचे जाऊनचा एक प्रोग्राम ठेवतानी मी आमचे समाजाचे मेंबर लक्ष्मी अनंत पाटकर हेच आमच्या मेंबर्सांचं किरू काणीचे जाऊन स्टेजर बोलतात. ऐकत नाही सर. श्रीमती विजया वेंकटेश प्रभू, कामत ती आईलायचा. श्रीमती स्वाती कामत, श्रीमती सुरेखा सीताराम कामत,
सापडकर आले नाही सर. श्री केशव डी बोरकर. श्रीमती सरोजिनी केशव बोरकर. श्रीमती सुमंगला नरसिंह प्रभु. अत्यंत जोरदार टाळी आमच्या समाजातर्फे धन्यवाद देऊया म्हणून मी अत्यंत रिक्वेस्ट करतो. धन्यवाद लक्ष्मी मामी. आमचा समाज इतका ठरला असा आणि गीतेचे 18 अध्याय असत. जर आमच्या समाजातल्या 1800 समाज बांधवांनी जरी गीता शिकली तर तोच आमचा सन्मान होईल.